ओम शांती. आज 8/2/2026 चे महावाक्य आहे. अव्यक्त मुरली आहे. अव्यक्त बापदादांच्या महावाक्यांमध्ये पुनर्चलित मुरली आहे 31/12/2008. टायटल आहे, या नवीन वर्षामध्ये परिवर्तन शक्तीच्या द्वारे निगेटिव्ह अर्थात नकारात्मकतेला सकारात्मकतेमध्ये परिवर्तन करायचे आहे. समय अर्थात वेळ, श्वास, संकल्प या सर्वांना सफल करायचा आहे आणि सफलता मूर्त बनायचा आहे. आज नवजीवन देणारे शिवबाबा आपल्या चारही दिशेच्या नवजीवन धारण करणाऱ्या मुलांना पाहत आहेत. संगमयुग म्हणजे नवजीवन. आपण बाबांचे बच्चे बनलो तर आपण नवजीवनामध्ये आलो आहोत आणि अशा मुलांना बाबा आज पाहत आहेत. बाबा म्हणतात, लोक नवीन वर्षात विविध पद्धतीने साजरी करतात. नवीन वर्षामध्ये उमंग उत्साहाने साजरी करतात. तर तुम्ही नवीन वर्ष नाही तर नवीन युग, नवीन जीवन याचा उमंग उत्साहाने साजरा करत आहात, उल्हासाने साजरा करत आहात. बाबा गोल्डन दुनियेची भेट वस्तू आपल्याला घेऊन आले आहेत. सतयुग दुनियेची भेट वस्तू, सतयुग दुनिया हेच भेट वस्तू आपल्याला घेऊन आलेले आहेत. आणि सतयुगामध्ये जाणं अथवा सतयुगाची बादशाही घेणं, राज्यभाग्य घेणं ही आपला जन्मसिद्ध अधिकार आहे. म्हणून बाबा सांगतात की दुनियेतील मुकुट व सिंहासनापेक्षा सतयुगी सोन्याचा दुनियेचा मुकुट जो भेटवस्तू म्हणून बाबा आपल्याला आणतात तो खूपच मूल्यवान आहे. म्हणून सतयुगाच्या मुकुटाच्या समोर, सिंहासनाच्या समोर आज दुनियेमधील किती पण मोठं पोस्ट पोझिशन असू द्या तर ते त्यासमोर कमीच आहे, काहीच नाही. मग बाबा म्हणतात तुम्हाला निश्चय पाहिजे या गोष्टीचा की किती आपण या सतयुगाच्या राज्यभाग्यावरती निश्चय ठेवतो आणि निश्चिंत अवस्था पण पाहिजे आणि तितकाच पुरुषार्थामध्ये आपला निश्चय पाहिजे. बाबा म्हटले निश्चय आहे का आणि निश्चित आहे यावरती आपला विश्वास पाहिजे की निश्चितच आहे की सतयुग येणार आहे आणि सतयुगामध्ये आम्हीच राज्यभाग्य घेणार आहोत हे आपल्याला निश्चय पाहिजे. बाबा म्हणतात ज्यांना अटल निश्चय आहे त्यांनी ही सदैव स्मृती ठेवायला पाहिजे की निश्चितच आहे. या निश्चित शब्दावरती बाबांनी जोर दिला. निश्चय आणि निश्चित ही स्मृती सदैव पाहिजे आणि आपल्याला अटल निश्चय पाहिजे. म्हणून बाबांनी सांगितलं नवीन वर्षामध्ये काहीतरी लक्ष ठेवा. जेव्हा लक्ष असेल तेव्हा आपोआपच आपल्यामध्ये बदल व्हायला लागेल. लक्ष आहे म्हणून बाबा म्हटले कोणतं लक्ष ठेवायचं डोळ्यासमोर? बाप समान संपन्न संपूर्ण आम्हाला बनायचं आहे. बाप समान बनणं हे लक्ष आपल्या समोर असेल तर बाबा म्हटले अनुकरण करणं अवघड नाही. त्यासाठी आपल्याला बाबांचं ॲक्युरेट बरोबर अनुकरण करायचंय, कॉपी करायचं आहे. बार बार आपल्याला स्वतःला चेक करायचं आहे की आपला वेळ कुठे वाया तर जात नाही, आपले विचार, आपला श्वास व्यर्थामध्ये तर जात नाही किंवा साधारणतेमध्ये तर जात नाही. हे आपल्याला वारंवार चेक करायला बाबांनी सांगितले. का चेक करायचंय? कारण बाबा म्हटले इथं संगम युगावरचा वेळ आपली भविष्यातील 21 जन्माचा वेळ भाग्य बनवणार आहे. संगम युगाचा श्वास भविष्यातील अनेक जन्माच्या श्वासाचं भाग्य बनवणार. आणि संगम युगावरचा आपण जे जे खजाने बाबांनी दिलेले सफल करणार आहोत त्याचं प्रारब्ध सतयुग आणि बाबा म्हटले कल्पभर, कल्प शेवटच्या जन्मापर्यंत भेटणार आहे. त्यामुळे प्रत्येक संकल्पावर, प्रत्येक कर्मावर आपल्याला बाबांनी लक्ष द्यायला सांगितलं. पुढे बाबांनी खूप सुंदर विस्तृत वर्णन केलेलं आहे एकेका खजान्याचं. पहिला खजाना आहे संगम युगावरचा वेळ. जर संगम युगावरचा वेळ आपण सफल केला तर बाबा म्हणतात की 21 जन्म
संपूर्ण राज्य भाग्य मिळेल. जर आपण संगम युगावरचा वेळ वाया घातला तर संपूर्ण नाही भेटणार, थोडा बहुत भेटेल, काहीतरी भेटेल. राज्य भाग्य जर पूर्ण हवं असेल तर संगम युगावरचा पूर्ण वेळ आपल्याला सफल करावा लागेल. पुढे बाबा सांगतात संगम युगावरचा श्वास खजाना आहे. तर श्वास हा खजाना जर सफल केला तर पूर्ण 21 जन्म आणि त्या पुढचेही काही जन्म संपूर्ण स्वास्थ्य आपल्याला, निरोगी काया, संपूर्ण स्वास्थ्य लाभेल. म्हणून संगम युगावरच्या श्वासालाही आपल्याला सफल करायचं आहे. तिसरा खजाना बाबा सांगतात गुण. बाबाकडून आपल्याला गुण मिळाले तर आपल्याला गुणांचं सुद्धा दान करायचंय. गुण हा खजाना आहे. गुणांचं जेव्हा आपण दान करू तर बाबा म्हणले 84 जन्माच्या शेवटपर्यंत जडचित्रांची सुद्धा महिमा सर्वगुण संपन्न या नावाने केली जाईल. कारण आपण सर्वगुण संपन्न सतीयुग त्रेतात तर आहोतच, नंतरही जडमूर्तीच्या रूपात 84व्या शेवटच्या जन्मातही आज मूर्तींची पूजा होत आहे. पण इथे गुणांचं दान केलं तर. पुढे बाबा सांगतात लक्ष ठेवा की एक एक श्वास, एक एक सेकंद आपला सफलच झाला पाहिजे, असफल नाही झाला पाहिजे, वाया गेला नाही पाहिजे, साधारणतेमध्ये व्यर्थामध्ये गेला नाही पाहिजे. बाबा म्हणले काही मुलं खूप खेळ करतात, विविध प्रकारचा खेळ करतात. त्यातला एक खेळ बाबांनी सांगितला. म्हणतात की बाबांचं आम्ही अनुकरण तर करत आहोतच, परंतु ही चूक झाली आमच्याकडून. वरून काय म्हणतात, इच्छा नव्हती पण झालं आमच्याकडून. शब्द असे वापरतात. म्हणजे अधीन आहोत. जेव्हा अधीन आहोत तेव्हा अधिकारी नाही. अधीनता जिथे आहे तिथे अधिकार समाप्त झाला. बाबा म्हणले जर अधीनता आहे तर बाबा शब्द वापरतात की अशा वेळेला फक्त विचार करू नका की मला असं बनायचं आहे किंवा मी आत्मा आहे, मी सर्वशक्तिवान आहे, असा विचार नका करू. त्याचं स्वरूप बनण्याची प्रयत्न करा, स्वरूप बनण्याची प्रॅक्टिस करा. आणि हा जो प्रयत्न पुरुषार्थ आहे तोच आपल्याला सफलतेपर्यंत नेणार आहे. म्हणून बाबा म्हटले हा खेळ बंद करा की इच्छा नव्हती पण झालं. मग हे जो खेळ आहे तो आपल्याला अधीन बनवेल आणि त्यामुळे आपण असफल होऊ, आपले खजाने सफल नाही होणार. पुढे बाबा सांगतात कॉपी करणं काही अवघड नाहीये. ब्रह्मा बाबाचं अनुकरण करणं, शिवबाबांनी सांगितलेल्या आज्ञेचं अनुकरण करणं अवघड नाहीये, सोपं आहे कॉपी करणं. परंतु पोझिशन मध्ये राहाल तर मायाची अपोजिशन समाप्त होईल. पोझिशन मध्ये नाही राहणार तर अपोजिशन मायाचं होतच राहील. पोझिशन म्हणजे स्वस्थिती, अवस्था ठीक अवस्थेनुसार विरोधकांचा सामना तुम्ही करू शकाल. माया विरोधक आहे, रावण विरोधक आहे, पण आपण जर पोझिशन मध्ये आपली अवस्था चांगली असेल, श्रेष्ठ असेल, अवस्थेवर आधार आहे, अवस्था स्थिती जर चांगली आहे तर अपोजिशन म्हणजे सामना करणारे आपला सामना करू शकणार नाही, विरोधक सामना करू शकणार नाही. म्हणून अवस्थेला चांगलं बनवणं आपल्याच हातामध्ये आहे. म्हणून बाबा म्हटले माझा बाबा मेरा बाबा. माझा बाबा मनातून म्हटले तर शक्ती हजर, सर्व शक्ती हजर होते. मग निगेटिव्हला पॉझिटिव्ह करणं सोपं जाईल. पण त्यावेळेला मेरा बाबा, माझा बाबा, मीठा बाबा आठवण आलं पाहिजे आपल्याला. तर निगेटिव्ह नकारात्मकतेला आपण सकारात्मकतेमध्ये बदलू शकतो. पुढे बाबा सांगतात जसं लाईट लावला तर अंधार आपोआपच निघून जातो. अंधाराला असं भरून टोपल्याने बाहेर नाही टाकावं लागत. प्रकाश झाला तर अंधार समाप्त. तसं बाबा म्हणतात की का, कसे, केव्हा, कुठे, कशामुळे झालं असे विचार म्हणजे आपल्याला अंधारात नेतात. पण या विचारांना स्टॉप करून बाबा म्हटले काही मुले विचार करून करून छोट्या गोष्टींना मोठं बनवतात आणि जेव्हा त्या गोष्टी मोठ्या होतात तेव्हा त्याला संपवण्यामध्ये पुन्हा वेळ जातो. म्हणून बाबा म्हणले का, कसे, कुठे, केव्हा
हे प्रश्न समाप्त करा. तर आपोआपच प्रकाश अर्थात शक्ती यायला लागेल. मी मास्टर सर्वशक्तिवान आहे ही स्मृती जर आपण सतत ठेवली तर बाबा म्हणले सीटवर सेट असाल तर माया अपसेट करू शकत नाही. सीटवर आपण सेट राहत नाही, स्वमानाचा अभ्यास आपण स्मृतीमध्ये ठेवत नाही, म्हणून माया आपल्याला तंग करते, परेशान करते, अपसेट करते, नाराज करते. तर मायापासून विजयी बनण्यासाठी सरळ सोपा रस्ता बाबा आपल्याला सांगतात की तुम्ही स्वमानाच्या सीटवर सेट राहा. मास्टर सर्वशक्तिवानच्या स्मृतीमध्ये राहा. मास्टर सर्वशक्तिवान जर अपसेट होत असेल तर बाबा म्हणले स्वमानाच्या सीटवर सेट नाहीच आहेत. आपल्या स्मृतीमध्ये स्मृतीच्या स्थितीमध्ये सेट नाहीये, स्थिर नाहीये. पुढे बाबा सांगतात मनसाद्वारे शक्तीचं दान द्या, वाचाद्वारे वाणीचं दान द्या आणि कर्मणाद्वारा गुणांचं दान द्या, पण आधी त्याचं स्वरूप बना. गुणमूर्त, ज्ञानमूर्त, शक्ती स्वरूप आपलं इमर्ज, त्याचं स्वरूप जर बनून आपण दान दिलं तर बाबा म्हटले ते दान सफल होईल. ते दान घेतल्यानंतर समोरचाही आपल्यासारखा बनायला लागेल. पुढे बाबा सांगतात बाबांजवळ एक मोठा टीव्ही आहे, ज्या टीव्ही मध्ये एका सेकंदात सर्व सेंटरच्या सर्वच मुलांची स्थिती बाबा चेक करू शकतात. बाबांना जास्त वेळ लागत नाही, म्हणून बाबा सांगतात तुम्ही स्वतःला खुशनसीब समजा, खुशीचा चेहरा ठेवा, आनंदाचा चेहरा ठेवा. मध्ये रोग, राग, क्रोध, क्रोधाचे बालबच्चे असं आपल्यावरती वार नाही केला पाहिजे. छोट्या मोठ्यांच्या सल्ल्याला आपल्याला मान द्यायचा आहे. पुढे बाबा हे सांगतात की दुःखी आत्म्यांचा आवाज, अशांत आत्म्यांचा आवाज, भक्तांचा आवाज आणि वेळ सुद्धा आपल्याला बोलवत आहे. हे सर्व आवाज आपल्याला देत आहेत, तर मग आपण बदल कधी करणार? वेळ कमी आहे, पुरुषार्थ जास्त करायचा आहे. त्यामुळे बाबा सांगतात स्ववरती लक्ष ठेवा आणि स्वमानाच्या सीटवर स्टेट राहा. जेव्हा स्वमानाच्या सीटवर सेट असू आपण, तेव्हा आपली अवस्था व्यक्तींवरती प्रभाव टाकेल, वातावरणावरती प्रभाव टाकेल, बाह्य वस्तूंचा प्रभाव, बाह्य परिस्थितीचा प्रभाव आपल्यावर पडणार नाही. या सर्व गोष्टींचं विस्तृत विश्लेषण आज बाबांनी केले आहे. अच्छा, गोड गोड मुलांप्रती, खूप दिवसापासून पुन्हा येऊन भेटलेल्या मुलांप्रती, नवजीवन जीवन जगत असलेल्या मुलांप्रती, अनेकांचा उद्धार करणाऱ्या सर्वशक्तिवान मुलांप्रती बाबांनी खूप सारे टायटल देऊन शेवटी सर्वांना मधुर याद, आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याची आत्मिक मुलांना नमस्ते, आत्मिक मुलांची आत्मिक पित्यास नमस्ते नमस्ते. आजचं वरदान आहे प्रत्येकाच्या सल्ल्यास मान देऊन विश्व द्वारा मान प्राप्त करणारे बालक आणि मालक असे आत्मा भव. बाबा म्हणले छोटे मोठे सर्वांना जो पण सर्वजण सल्ला देतात त्याला थोडा मान द्या, आणि जर सल्ल्याला मान द्याल तर तुम्हाला फायदा आहे, तुम्हालाही मान भेटेल. त्या सल्ल्यास मान न देता त्याला तुम्ही मध्येच कापले किंवा कट केले तर रिगार्ड नाही मिळणार. सम्मान द्या, मग शिक्षा द्या, मग त्यांना विशेष सल्ला द्या, मत द्या. आणि सदैव लक्षात ठेवा की आम्ही बालकही आहोत आणि मालकही आहोत. इथे सर्वांनी जेव्हा सर्वांच्या मतानुसार सल्ला फायनल झाला, निश्चय झाला, तर बालक बना आणि स्वीकार करा आणि आपल्या कर्मेंद्रियांचे, आपल्या मन इंद्रियांचे आपण मालक बना. तर बाबा म्हणले बुद्धी बेहद राहील आणि शुभ भावना राहील, शुभ कल्याणाची वृत्ती राहील आणि मग हेच आपण आपल्या जीवनामध्ये धारण करून भावनेला श्रेष्ठ बनून बालक सो मालक आत्मा बनायचा आहे. सुविचार आहे मस्तकावर सदा बाबा सोबत आहे याची स्मृती कायम ठेवा, याचा तिलक लावा की बाबा सोबत आहे. सोबततेची स्मृतीचा तिलक जर लावला हीच सौभाग्याची निशाणी आहे. आजचा अव्यक्त इशारा आहे एकता व विश्वास या विशेषतेद्वारे सफलता आणि संपन्न बनायचं असेल तर
एक नामी बना, एक माझा बाबा, एक नामी, एकाचीच आठवण, एकाचंच नाव आणि त्यासोबत इकॉनॉमी वाले बना. म्हणजे विचारांची बचत, वेळेची बचत, जो पण आपल्याजवळ खजाना आहे, ज्ञानाचा खजाना, गुणांचा, शक्तींचा खजाना, हा कधीही वाया जायला नको याच्यावरती लक्ष. इकॉनॉमी अर्थात बचत, याची आपल्याला बचत करायची आहे. एक बाबामध्ये सर्व विविधता सामावून जाते, त्यामुळे विविधतेमध्ये एकता आपोआप यायला लागते. म्हणून बाबा जे सांगतात त्या आज्ञेचं आपल्याला पूर्ण पालन करायचं आहे. आज अव्यक्तवाणीमध्ये बाबांनी सार रूपामध्ये ह्या सर्व गोष्टी आपल्याला सांगितल्या की नवीन वर्षामध्ये नेमकं काय करायचं आहे, नकारात्मकतेला सकारात्मकतेमध्ये कसं बदलायचं आहे, आपला वेळ, श्वास, आपला जे पण खजाने, गुण, ज्ञान, शक्ती याला सफल कसं करायचं आहे. आणि संगम युगावरच्या एकेका कर्माचं प्रतिफळ 21 जन्म नव्हे तर पूर्ण कल्पभर आपल्याला रिटर्न मिळणार आहे. त्यामुळे या सर्व गोष्टीवरती बाबांनी आपल्याला प्रॅक्टिकल अभ्यास करायला सांगितला आहे, आचरणात आणायला सांगितलं आहे. अच्छा, ओम शांती.